महिलाचे दगड असतात ना रस्त्यावर, त्या महिलाच्या दगडावर काही फरक पडतो का? मला सांगा, महिलाच्या दगड बसल्यानंतर आपली स्पीड वाढते का? तसं भगवंताचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा केल्यानंतर आमचा मार्ग योग्य आहे हे पदोपदी दरवर्षी आम्हाला जाणीव होते. म्हणून देवाचे जन्मोत्सव साजरे करावे. समाजाची पुण्यतिथी आम्हाला एकदाच आली. मला सांगा, ज्ञानेश्वर पुन्हा आले काय? तुकाराम महाराज पुन्हा आले काय? तुका म्हणे एका प्राण्याची सभे एका जन्मप्रकारे त्यांचा विचार कार्य आठवतं अशांची पुण्यतिथी. आणि तुमचा आमचा सामान्य माणसाचा श्राद्ध होता. आमच्या जन्माचा तुम्हाला मैदानी गेल्याचा मुळीच नाही. आम्ही जिवंतपणात कोणाच्या कामाला येत नाही, गेल्यानंतर कधीच येत नाही. म्हणून गेल्यानंतर घरचे सुद्धा आम्हाला घरात ठेवत नाही. दुसरा म्हणतात लोकांकडे फोन दिल्यानंतर निरोप दिल्यानंतर किती वाजता पूर्ण आशीर्वाद हवा निवडून जिंकायला. बायकोवर खूप प्रेम आहे. हे आमदार कार्लोस म्हणून बायकोचा मृतदेह तुम्ही लपून ठेवलाय नाही. आणि म्हणून चरित्र सुद्धा देवाचं, चरित्र सुद्धा देवाचं. ज्यावेळी वासवाला धर्म टिकतो की नाही अशी खतरनाक परिस्थिती निर्माण होते. मुलगा बापाला बाप म्हणण्याच्या तयारीत राहत नाही. पतिव्रता स्त्रियांचा छळ व्हायला लागतो, धार्मिक कृत्यांचा उच्छेद व्हायला लागतो, राम मंदिराला विरोध व्हायला लागतो. अशा वेळी भगवान म्हणाले मी युगायुगी अवतार घेतला. महाभारत सिरियलचं टायटल सॉन्ग होतं, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यते. टीव्हीवर सुद्धा कधीतरी काही गोष्टी चांगल्या दाखवल्या होत्या. आता ते टीव्हीवरून दाखवच लावतच नाही, सगळं मोबाईलवर. टीव्हीचा लॉंग फॉर्म आहे टेलिव्हिजन, शॉर्ट फॉर्म काय टीव्ही. त्या टीव्हीचा चांगला अर्थ काढायचा दाखवत नाही. ती त्र्यंबक विठ्ठल हाँ सर, आज दर्शन घेतल्या देवाचे. मी फॉर्म भरूंक वयता नॉमिनेशन. तो तुमचे कितें विचार? श्रीराम, जय श्रीराम. श्रीरामाचो आशीर्वाद समस्त सगळ्या भारत देशाचेर आसूं दे, देशवासियांचेर आसूं दे. रामान ज्या प्रमाणे रामराज्य केलें तशें राम जर हांगा अवतरूये. सर्व लोक जात पात धर्म कसलेच प्रकारचो भेदभाव न बाळगता सगळ्यांनी एकच संघ रावचें. भारताची संविधान, भारताचे कॉन्स्टिट्यूशन त्याचा आदर करचो पूर्णपणे आणि सर्व धर्मसमभाव सांभाळून रामाचं राज्य ह्या देशान येवचें अशी प्रार्थना हांवें रामा कडेन केल्ली आसा. आणि आता ह्या रामाच्या दर्शना नंतर फॉर्म भरपाक हांव पणजे चल्लो. रामाचो आशीर्वाद पाठीचे आसा आणि संपूर्ण जनतेचो आशिर्वादय हांव मागता. आणि ह्या राज्यांत एक यशस्वी राज्य निर्माण जावचें, सगळ्यांचे कल्याण जावचें यासाठी प्रार्थना करतात. म्हाका निवडून दियात. हांव भाई खलप, सगळ्यांचो भाव, सगळ्यांचो बंधू. त्या बंधू प्रेमान आशीर्वाद मागता जनते कडून आणि विजय भव असो तुम्ही मला आशीर्वाद दिवचो अशी विनंती करतो. सर, हॅपी रामनवमी.
आम आयले पांय पडपाक कोलवाले देवळान कित्याक आमी आयज नॉमिनेशन फॉर्म वयता फायल करूं येतात आनी आमी खूश आसात की आमचे वेव आसा तो बरो आसा आनी देवाचे पेसा सदां मागूं जाय केन्ना बरें काम करतात तेन्ना आमी स्टार्ट करतात तेन्ना देखून आमी पांय पडूं गेल्यात आनी आमी दिवसान भाई जय श्रीराम. आयज रामनवमीच्या सगळ्यांक शुभेच्छा. आयज आमचे इंडिया गठबंधनाचे कॅन्डिडेट आयज फॉर्म भरपाक वयता भाई खलप. त्या निमतान हांगा पयलीं रामाच्या देवळांत पावले आहा. देवाचो आशिर्वाद घेवन सगळ्यांचो आशिर्वाद घेवन जे एक सिनियर म्हणजे पयलीं लोक आमच्या देशाचे तेणी मंत्री बसयल्ले आहा. तांकां एक्सपिरियन्स आसा आनी फुडें ते निवडून येवचे अशें आमी मागतात आनी ते येतले. आनी जे आमचे भारत देशाचे जे संविधान आहा ते लोकशाही आहा ती अबाधीत दवरपा खातीर सगळ्यांनी वोटींग करचें. धन्यवाद. थँक्यू.